इंजरा पिंजरा रे वीर साहेब, कसं वाटलं देवी मोर मान झुकवताना? आनंदी, तसं ना माझ्या घरी मला नास्तिकच म्हणतात. म्हणजे देवावर वगैरे माझा विश्वास असा कमीच आहे. आणि माझा फक्त देवावर विश्वास. अच्छा, आणि माझ्यावर? अरे राजा, मी तुला बी देवच मानते. आनंदी, तुझ्या भाबडेपणामुळेच ना कधी कधी मला असं वाटतं की मीही देवावर विश्वास ठेवावा. अरे पर वीर, माझ्या बरोबर असताना तू किती वेळा देवावर विश्वास ठेवलास? देवावर नाही का, मी तुझ्या श्रद्धेवर विश्वास ठेवायचो आनंदी. पर काय का होईना, तुझी ही जुलमाची श्रद्धा पाहूनच देवाच्या काळजाला पाजर फुटला असं. असं मग मला आतापर्यंत असं माहित नाही, पण आजपासून मी नक्कीच देवाला मानायला सुरुवात करेन. कारण आनंदी, या देवाने आपल्याला ज्या अडचणीतून एकत्र आणलंय ना, त्याला खरंच तोड नाही. आणि ते राहू दे, त्यापेक्षाही मोठं म्हणजे नारायणी या व्याधीपासून माझी सुटका करून दिली आहे. त्यामुळे या देवीचे आभार मानायलाच हवेत. पर खरं सांगू का वीर, जर निकाल आपल्या विरोधात लागला असता ना, किंवा जेव्हा तुझं आणि नारायणीचं लग्न झालं होतं, तेव्हा मी माझी देवीकडे काही बी तक्रार नव्हती. मला ठाव आहे, जे काही बी होतं ना ते चांगल्यासाठीच होतं. ठीक आहे, तुझ्या लॉजिकल श्रद्धेला माझाही सलाम. म्हणूनच देवीकडे मी लगेचच्या लगेच साकडा घालतो. देवी, लवकरात लवकर आमच्या दोघांचं लग्न होऊ दे आणि आम्हाला पुण्याला लवकरात लवकर कायमचं सेटल कर. तथास्तु. अष्टपुत्रा सौभाग्यवती भव. तुझ्या 8 मुलांच्या शिक्षणासाठी तुला लाखो रुपये मिळव. काका, 8 पोरं? अहो, आजकाल कसं सांभाळणार 8 पोरं? तुला कशाला काळजी द्यायची? मी आहे ना, मी सांभाळणार त्या 8 मुलांना. आणि हा काका आजोबा असताना तुला कसली काळजी का? काय गरज नाही काळजी करायची. अरे वीर, हे आणि मला एक सांग, ही आनंदाची बातमी दादाला दिली की नाही? नाही, आम्ही चाललोच होतो. सगळे मिळूनच जाऊया ना. काय रे वीर? या, चला चला. अरे अरे, आयुष्यमान भव, आयुष्यमान. खरं पाहिलंस का? नाही, लग्न करून जणू लक्ष्मी नारायणाचा जोडा पाया पडायला आलाय. खरंच रे, खरंच लक्ष्मी नारायणाचा जोडा शोभतोय दोघांचा. त्याला मी काय म्हणतो, खूप झालं आता वाट बघणं. एखादा चांगला मुहूर्त काढूया आणि दोघांच्या लग्नाचा बार उडवून देऊया. अगदी माझ्या मनातलं बोललास गोरख. जोशीबावांना बोलवून घ्या आणि येत्या 1-2 महिन्यातला मुहूर्त बघायला सांगा. चालेल. बाबा, वीरला काय वाटत होतं? नाही आनंदी, मीच बोलतो. काका, म्हणजे तुम्हाला माझं म्हणणं थोडं घाईचं वाटेल किंवा मी खूप उतावळा झाला असं वाटेल, पण खरंच 1-2 महिने अजून थांबणं मला नाही शक्य. अरे अरे, असं आज ठरवलं की उद्या होतं का लग्न? तयारी असते, महिना तरी लागणारच तयारीला. काका, बरोबर आहे तुमचं, पण खरंच त्याची काही गरज नाहीये. तुम्ही आमच्या डोक्यात अक्षता टाकून फक्त ओसरीवरती लग्न लावून दिलं ना तरी चालेल, पण 1-2 महिने अजून प्लीज नको. अरे हो हो हो,
नाही म्हणजे तू असं बोलतोय जणू काही पुढच्या आठवड्यातही लग्नाला तयार आहेस तू. चालेल मला. नाही खरंच, आठवड्याभरात जर लग्न झालं ना तर लगेच आम्ही पुण्याला निघून जाऊ 1-2 दिवसातच, तेही कायमचं. प्लीज. ठीक आहे ठीक आहे, पण आपण आनंदीला विचारतच नाहीये तिचं काय म्हणणं आहे ते. नाही म्हणजे म्या काय वीरला जे योग्य वाटेल तेच. वा 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 वा, बघितलंस का दादा? नाही, जगातला पहिला नवरा असेल ज्यांनी घेतलेला प्रत्येक निर्णय त्याची बायको विनाट मान्य करते. लग्नाआधी सरस्वती सुद्धा अगदी असंच म्हणायची, यांचा प्रत्येक शब्द माझ्यासाठी ब्रह्मवाक्य असेल. हे नाही नाही दादा, म्हणजे अक्काचा जगावर कितीही राग असला ना तरी तुझ्यावर मात्र जीव. अरे गंमत केली मी, मला माहिती आहे तिचं माझ्यावर किती प्रेम आहे ते. चला वीरराव, नाही पुढची बोलणी करण्यासाठी घरातून कोणाला तरी घेऊन या. कोणाला तरी काय, त्याच्या घरातल्या सगळ्यांनाच येऊ दे की. उद्या संध्याकाळीच बोलवा सगळ्यांना. आधी संध्याकाळी बोलणी होतील आणि मग नंतर मोठा जेवणाचा कार्यक्रम करूया. क्या बात आहे. चालेल ना, माझी काहीच हरकत नाहीये. मी एक काम करतो, माझ्या घरच्या सगळ्यांना मी उद्या संध्याकाळी घेऊन येतो. काय आनंदीबाई, नाही एवढं लाजायला काय झालं? का मनात फुटलेले लाडू आता चेहऱ्यावर दिसत आहेत? चला, मी फार वेळ घेत नाही, मी निघतो लगेचच. हो, येतो. दादा मी आलोच. आनंदी खरं सांगू, आज मला खूप दिवसांनी पेंटिंग करावं असं वाटतंय बघ. आई शपथ, म्या मदत करू बाबा? चल. नारायणी, मी वीर सारख्या फालतू मुलासाठी मी माझं आयुष्य संपवायला मूर्ख नाहीये. हे हातात घेऊन काय करत होतीस? करते नाही, अजून करायचंय. मला त्या दोघांचा खून करायचाय. माझ्या तोंडावर डिवोर्स पेपर फेकून गेला. माझं मंगळसूत्र घेऊन गेला तो. नारायणी, हे बघ, त्या मुलाला विसरून जा. हा, तो तुझ्या आयुष्यात आलाच नाही असं समज. असं कसं विसरेन मी त्याला? तू पुन्हा एकदा आयुष्याची सुरुवात कर नव्याने. नाही मम्मा, आता माझं सगळं संपलंय. मला माझ्या आयुष्यात कुठलीही सुरुवात किंवा कुठलंही स्वप्न दिसत नाहीये. मला फक्त एवढंच दिसते त्या आनंदीचं वाटोळं. खरं तर मी आता खून करायलाच चालले होते, पण थांबले. कारण मी त्याला किंवा तिला मारलं असतं ना तर मला आयुष्यभरासाठी तुरुंग किंवा फाशी झाली असती आणि खेळ संपला असता. पण मला हा खेळ एवढ्यात नाही संपवायचाय. त्या दोघांना चांगला धडा शिकवायचाय. आयुष्यभर माझा चेहरा डोळ्यासमोर ठेवून जगतील ते आता. तू काय बोलतेस? हे बच्चा, ती पोरगी किंवा तिच्यावरचा राग एवढा महत्वाचा नाहीये की तू तुझं अख्खं आयुष्य त्याच्यासाठी वाया घालवशील. का? तू नाही का तुझं सगळं आयुष्य त्या चंद्रकलेसाठी या वाड्यात घालवलंस? माझी गोष्ट वेगळी होती.
माझं कुंकू माझ्या समोर होतं. मम्मा आता असं समज की माझं कुंकू माझ्या समोर आहे. मला माझ्या कुंकवाचा सूड घ्यायचंय आणि माझं कुंकू हिरावून घेणाऱ्या त्या तमासगिरणीचा आई. नारायणी, म्हणजे जे मी केलं तेच तू करतेस. कारण तुझ्या बाबतीत झाले तेच माझ्या बाबतीत झाले. नशीबवान आहेस ग. ती चंद्रकला मरून गेली आणि तुझ्या भीतीने तिचं भूत सुद्धा या गावात फिरकलं नाही. भूताची काय गरज होती? ती स्वतः इथे आली ना, दुसरा जन्म घेऊन, तोच चेहरा घेऊन आली ना. मग असं समज की माझी लढाई चंद्रकलेच्या भूताशी आहे. मी त्या आनंदी नावाचं भूत माझ्या मानगुटीवर कधीच बसू देणार नाही. आता वीरलाही कळेल की अपमानित केलेली बाई किती भयंकर असते ते. आणि आता ही माझी लढाई मलाच लढायची. मम्मा तुझा नारायणी, मम्मा जा. नारायणी, नारायणी. कधीचा निघतोय मुहूर्त? कदाचित पुढच्याच आठवड्यात. अहो, एवढ्या लवकर का? नाही, वीरला घाई आहे, तो आता थांबायला तयार नाहीये. वीरला घाई आहे म्हणजे काय? त्याच्या आई वडिलांची संमती आहे का? त्यांना विचारायचं नाही का? पिंजरा पिंजरा रे पिंजरा पिंजरा रे. का गेलीस तू चंद्रकला? निदान आजचा दिवस पाहिला तरी तू हवी होतीस का? आज आपली आनंदी या शेलारवाड्याची मालकीण झाली आहे. मला माहिती आहे तुला या कशातच रस नव्हता, पण ज्या शेलारवाड्यानं तुला नाकारलं त्याच शेलारवाड्याची आज ती मालकीण म्हणून वावरते. मला आजही आठवतोय तो दिवस, ज्या दिवशी तुला दिवस गेल्याची बातमी सांगायला माझ्याकडे आली होतीस. किती किती आनंद झाला होता आपल्या दोघांना. आणि म्हणूनच आपल्याला जे बाळ होईल त्याचं नाव आनंद किंवा आनंदी ठेवायचं असं आपण तेव्हाच ठरवलं होतं. मग इतक्या गोड आनंदीला जन्माला घातल्यावर तिला बघायला का राहिली नाहीस तू? कधी आलीस? काही काम होतं का? मला आपल्या नारायणीची काळजी वाटते. हो, नाही, तिला काय वाटत असेल समजू शकतो मी, पण तिने आता सावरायला हवं. अख्खं आयुष्य पडलंय तिच्या समोर. काही दिवस गेले की सावरेल. आणि नाही तर आपण आहोतच ना तिची काळजी घ्यायला. हो हो, नक्कीच प्रयत्न करू. एकदा आनंदीचं लग्न झालं की मग आपल्याला वेळ मिळेल नाही का आपल्या नारायणीकडे बघायला. काय ठरतंय? कधीचा निघतोय मुहूर्त? कदाचित पुढच्याच आठवड्यात. काय? अहो, एवढ्या लवकर का? नाही, वीरला घाई आहे, तो आता थांबायला तयार नाहीये. वीरला घाई आहे म्हणजे काय? त्याच्या आई वडिलांची संमती आहे का? त्यांना विचारायचं नाही का? हो हो, या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊनच मुहूर्त काढायचा आहे. उद्या त्यांच्या घरचे सगळे तारीख आणि मुहूर्त ठरवायला येत आहेत सुद्धा.
असं असं सोडायचं. हे काय कुठलं गेम आहे हा? काय कुठलं अँग्री बर्ड. हे भडकलेला बर्ड. बारीक आलं. नाही, आनंदाची बातमी सांगायची गरज नाही. तुमच्या मनातला आनंद तुमच्या नाकात तोंडातून वाहतोय. तात्या काही काय जरा बरं उदाहरण द्या की. अरे समजून घे की शेतातला माणूस आहे. ते वागण्या बोलण्यातून थोडासा चिकन लागलेला असलंच की. हा सुखी वा. फायनली मिळाला डिवोर्स. चला शाबास. माझं आणि आनंदीचं लग्न आता नक्कीच होणार. काहीच अडचण नाही येणार आता. पण आली ना अडचण आपण तिथं बिमोड करू. पण काय पण होणार चिरंजीव, तुमच्यासारखी लव्ह स्टोरी झाली ना अख्ख्या गावामध्ये. येत्या महिन्याभरात गावातल्या पोरांचे पुस्तकातच टाकून देतो तुमच्या लव्ह स्टोरीचा धडा. तात्या, पण या धड्याचं नाव काय असेल? धड्याचं नाव काय असेल? धड्याचं नाव? त्याच्याच पोरग मर्दाची जात त्यानं घातली अक्काच्या कंबरड्यात लाथ. तात्या, पण धड्याचं नाव आहे का तमाशाच्या फडाचं नाव आहे? काय असतं काय ते? म्हणजे कुराण आली रक्तात, पेटीतली मैना. गजा आणि तात्या तुम्ही लक्षात ठेवा, इथून पुढे या घरात मला तमाशा शब्दही नकोय. काय बोलायचं आणि कधी बोलायचं याचं जरा भान ठेवा. जात तुम्ही याचं काय मनावर घेऊ नका. पण चिरंजीव, तुम्ही खोऱ्यात नाव काढलं आपलं. वाड्यावरशी गुढी उभारतो ना, अक्काच्या खोलीतून पण दिसली पाहिजे एवढी मोठी गुढी. हे बघा तात्या, मी कोणालाही दाखवण्यासाठी जिंकलेलो नाहीये. हा आमच्या प्रेमाचा विषय आणि तसंही मला आनंदीशी लग्न करून कायमचं पुण्याला तर जायचं. आणि मग आजच बोलणी करून टाकू ना त्या मच्छिंद्रीशी. हो, त्यांची पण तशीच इच्छा आहे. म्हणूनच त्यांनी आपल्या सगळ्यांना वाड्यावरती जेवायला बोलवलंय. या आईला दादानं तर मोठी बाजी मारली आहे. हो दाखलं, बाजी केवढी मोठी आहे हे महत्वाचं नाही, त्या अक्काच्या नाकावर टिचून आनंदीला या घरात आणताय चिरंजीव. आपण तर जाम खुश आहोत. पण ही खुशी तुम्ही एकटेच साजरी करणार आहात का? आईला नको का सांगायला? चला आईला सांगूया. चला हो दाखलं, काय बच्ची चेन लावा ती. चला. तुझ्या आयुष्यात जे काय घडलंय ना ते समज ठाव आहे मला. सगळं जग जरी तुझ्या विरोधात गेलं ना तरी मी आहे तुझ्या पाठीशी बघ. आणि त्यात लाजायचं काय र? सरळ स्वतःचं घर समजून निघून ये बघू. पिंजरा पिंजरा रे पिंजरा पिंजरा रे. हे बघ बाळा, तू काय बी काळजी करू नकोस. तुझ्या आयुष्यात जे काय घडलंय ना ते समज ठाव आहे मला. सगळं जग जरी तुझ्या विरोधात गेलं ना तरी मी आहे तुझ्या पाठीशी बघ. आणि त्यात लाजायचं काय र? सरळ स्वतःचं घर समजून निघून ये बघू. बस झाली तुमची नाटक. काय करायचं काय ठरवलंय तुम्ही? पोराच्या आयुष्याचं वाटोळ करायचं ठरवलंय का? हे नारायणी, झाला तेवढा तमाशा बसायला. आता परत माझ्या बायकोशी बोललीस ना, जीव घेईन मी तुला तिकडे यावून. कोण कबीर? कबीर? अरे कबीर, मला अरे आहेस कुठे तू? मी बोलूया ना. अरे हा घेऊन फोनवर बोलता येत नाही का तुला? माझ्या अंगावर कशा पायी ओरडताय? पोराबाळांसमोर पचका झाला म्हणून नारायणी परवडली. हा तुझा भाचा नको का? त्याच्या बापाचंच घर आहे ना. मग परत मागायला येतोय का तो? यायला तुझा भाचा म्हणजे डोक्याला शॉर्ट आहे, बोलू नका त्याला. नाही इथे एक खूण आहे ना, आणखीन दुसरी खूण निघाली इकडं. आनंदीला माझ्या घरात कधी काळी मीच आणली होती. त्यामुळे माझ्या आयुष्यात मी स्वतःहून आणलेल्या या दुःखासाठी मी दुसऱ्या कोणाला जबाबदार धरणार नाही.
ही आता लढाई फक्त माझी आहे. पण वीर वीर असा का वागलास माझ्याशी? तुला नाही माहित, तू एक नातं संपून एक नवीन नातं तयार केलंयस, ते म्हणजे शत्रुत्वाचं, जे तुला खूप महागात पडणार आहे वीर. आता मला कुठलीही हार मान्य नाहीये. इतकंच काय तर हार मांडलेल्या लोकांबरोबर राहणं सुद्धा मान्य नाहीये. माझ्या मम्माने माझ्यासाठी खूप काही केलं. आता तिला माझा अभिमान वाटावा असं असं काहीतरी मला केलं पाहिजे. आता ही लढाई फक्त माझी आहे, माझ्या एकटीची.